सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत मसालेदार अंडा पास्ता. झटपट आणि एकदम टेस्टी. सिंपल पास्ताला बोरिंग नाही ठेवायचं. आज आपण त्याला मसाले आणि अंड्यासोबत एकदम टेस्टी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे. यामध्ये 3 वाटीपर्यंत पाणी घालणार आहोत. सोबतच यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा तेल टाकायचं आहे. इथे आपण पाण्याला उकळी काढून घेणार आहोत. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये 3/4 कप म्हणजेच 3/4 कप यामध्ये पास्ता घालायचा आहे. इथे गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर पास्ताला 3 ते 4 मिनिटापर्यंत शिजवून घेणार आहोत. पास्ता इथे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. जर चाकूने आपण पास्ताला कट करून बघितलं तर ते इझिली कट होणार असं आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सॉफ्ट होईपर्यंत पास्ता हे शिजवून घेतल्यानंतर आता या पास्त्याला आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण पास्ता हे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे पास्ता ओव्हरकुक होणार नाही. तर इथे आपण बघू शकतो, हे बघा पास्ता हे मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेतलेला आहे. हाताने जरी तोडलं तर ते लगेच ब्रेक होत आहे. तर असं तयार करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे एका वाटीमध्ये 2 अंडी फोडून घ्यायचा आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट पावडर आणि पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून चांगल्या प्रकारे आपण हे फेटून घेणार आहोत. अंडी हे चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यानंतर आता हे वाटी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवायचं आहे. यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यामध्ये फेटलेली अंडी टाकायचं आहे. लगेच मिक्स करू नका, थोडं सेट होऊ द्या आणि नंतर हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. चमचेने दोन्ही बाजूनी इकडून तिकडून पलटवून घ्यायचं आहे. थिक्क असा एक आमलेट तयार करून घ्यायचा आहे. असं थिक्क आमलेट तयार करून घेतल्यानंतर मोठ्या तुकड्यामध्ये हलक्या हाताने तोडून घ्यायचं आहे. असं तुकडे कट करून घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे. असं तयार करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून देऊ. परत गॅसवरती कढई मांडायचा आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत. तेल हे छान असं गरम झाल्यावर यामध्ये पाव चमचा जिरे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक असं कट करून घालायचं आहे आणि थोडंसं परतवून घेणार आहोत. थोडंसं हे परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये बारीक असं चिरून घेतलेला पाव वाटीपर्यंत कांदा, 2 हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये टाकायचं आहे. कांद्याला तेलामध्ये जास्त परतवून घेण्याची गरज नाही, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेणार आहोत. हे सगळं एकदा परतवून घेतल्यानंतर इथे आपल्याला गॅसची आच कमी करायचा आहे, कारण यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. तर अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर टाकायचं आहे. हे सगळे मसाले तेलामध्ये फक्त 30 सेकंदापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे टमाटर बारीक असं कट करून यामध्ये टाकायचं आहे. टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत. तर हे बघा, टोमॅटो हे छान असं शिजले गेले आहेत, सॉफ्ट असं तयार झालेले आहेत. तर असं तयार करून घेतल्यानंतर आता उकळलेला पास्ता आणि सॉफ्ट अंड्याचे तुकडे घालून हलक्या हाताने चमचेने मिक्स करून घ्यायचं आहे. आता मध्यम आचेवर 2 मिनिटापर्यंत हे परतवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळे मसाले चांगल्या प्रकारे पास्तामध्ये मिक्स होऊन जाणार. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर वरून थोडी कोथिंबीर घाला. जर आवडत असेल तर 1 चमचा लिंबाचा रस घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर असा झटपट आणि चविष्ट अंडा पास्ता इथे बनवून तयार आहे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल. तर हे गरमागरम सर्व करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाणार, इतकं जबरदस्त लागतो. तर झटपट तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.